नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चाकरमान्यांचा वाहतूक कोंडीसोबत सामना. उभाटा गटाच्या माजी नगरसेविकेसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश आणि प्रारूप विकास योजनेच्या आराखड्याप्रकरणी चौकशी करण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मुलुंडजवळ ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 2 डंपरच्या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली. गेल्या 1 तासापासून वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून ठाणे ते मुलुंड आणि ऐरोली मार्गे मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहनं कोंडीत अडकली आहेत. वाहतूक विभागाकडून दोन्ही डंपर बाजूला करण्याचं काम सुरू आहे. मात्र यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. शिवाय सिग्नल यंत्रणा आणि काही वाहनं बंद पडल्यानं कोंडी अधिकच वाढली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठाणे आणि मुंबई वाहतूक विभागाचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या संख्येमुळे कोंडी सोडवण्यात अडचणी येत आहेत. कामावर आणि अन्य ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसलाय. वाहन चालकांनी वैकल्पिक मार्गांचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बागुले यांच्या पुढाकारानं आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकर यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना उबाठा गटाकडून संघटनात्मक मजबूतीसाठी रविवारी सायंकाळी आयोजित केला असतानाच ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून रागिणी बैरीशेट्टी निवडून आल्या होत्या. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उबाठा गटाबरोबर राहण्यास पसंत केलं होतं. तर त्यांचे पती भास्कर बैरीशेट्टी हे ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे उपशहर प्रमुख म्हणून कार्यरत होते. बैरीशेट्टी यांच्यासह युवा सेनेचे ओळा माजिवडा चिटणीस सागर बैरीशेट्टी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बागुले यांनी बैरीशेट्टी यांच्या भाजपा प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता. यापूर्वी 2012 मध्ये रागिणी बैरीशेट्टी यांनी भाजपाच्या उमेदवारीवर पालिका निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना कमी मताधिक्यानं पराभव पत्करावा लागला. वर्तकनगर, शिवाईनगर, वसंतविहार परिसरात नगरसेवक पदाबरोबरच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बैरीशेट्टी दाम्पत्यानं विविध उपक्रम राबवलेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बागुले, आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी सर्वांचं स्वागत केलं. तसंच त्यांना शुभेच्छाही दिल्या. यावेळेला पक्षानं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पाळून भाजपाच्या संघटनात्मक मजबूतीसाठी कार्य करणार असल्याचं भास्कर बैरीशेट्टी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं. यावेळेला भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सीताराम राणे, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, भाजपाच्या कामगार प्रकोष्ठाचे जिल्हाध्यक्ष राकेश चौगुले, वर्तकनगर मंडल अध्यक्ष संतोष जयस्वाल इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रवेशाबरोबर मला वाटतं आम्ही पुनश्च या भारतीय जनता पक्षासाठी कार्यरत होण्याची संधी आज स्थानिक पातळीवर मिळवून घेतलेली आहे. उबाटामध्ये असताना 2 निवडणुका आम्ही आमच्या डोळ्याने पाहिल्या होत्या. खासदारकीची निवडणूक, आमदारकीची निवडणूक. या दोन्ही निवडणुकांमध्ये एक अनुभव असा मिळाला की एक जे व्यवस्थापन लागतं निवडणुकीचं, त्याच्या प्रकारचं व्यवस्थापन या ठाण्यामध्ये आम्हाला कुठेही दिसून आलं नाही. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये उबाटामधील दोन्ही लोकप्रतिनिधींना पराभव स्वीकारावा लागला. आणि विधानसभेच्या खास करून निवडणुकीत जर पाहिलं तर मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे एक नेतृत्व होतं, ते नेतृत्व खरोखरच कौतुकास्पद होतं. आणि त्या नेतृत्वामुळेच मला वाटते आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला भरघोस यश मिळालं. त्यातूनच हिंदुत्ववादी हा विचार तर मनाशी आम्ही बाळगलेलाच आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारातून आम्ही आज या पक्षामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत झालो. नाही, याचं कसं असतं, शिंदे गटात असताना काही अंतर्गत मतभेद होते. आता त्या अंतर्गत मतभेदांना नेहमीच समोर आणण्यापेक्षा कुठेतरी त्याचा शेवट करायचा या उद्देशाने आम्ही त्यावेळी तो एक निर्णय घेतला होता. परंतु त्या निर्णयातून पण जेव्हा आता आम्हाला वाटतंय की आता शेवटी बघा, जनतेची सेवा करायची आहे, लोकप्रतिनिधी म्हणून जर काम करायचं असेल तर एक सत्तेची ताकदही लागते आपल्याबरोबर. आणि जनतेची जर खऱ्या अर्थाने सेवा करायची असेल तर सत्तेची ताकद पाहिजे. त्या संकल्पनेतून आम्ही पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी कार्यरत झालो.
ठाणे महापालिकेनं तयार केलेल्या प्रारूप विकास योजनेचा आराखडा बांधकाम व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आलाय. या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी करत नागरिकांचं आयुष्य भकास करू नका, आम्ही या आराखड्यास टोकाचा विरोध करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. रविवारी सकाळी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कळव्यातील नागरिक प्रारूप विकास आराखड्याविरोधात एकत्र जमले होते. या विकास आराखड्यातील रस्त्यामुळे 300 ते 400 इमारती उद्ध्वस्त होणार आहेत. मागील अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यामुळे मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करू असं सांगितलं होतं. सोमवारपासून होणाऱ्या अधिवेशनात या प्रश्नावर मुख्यमंत्री उत्तर देतील असं आव्हाड म्हणाले. ज्याने हा विकास आराखडा तयार केला तो व्यक्ती आंधळा असावा का? कारण मैदानातून गृहसंकुलांच्या इमारतींवरून विकास आराखड्यातील मार्गिका जात आहेत. नागरिकांनी आयुष्याची पुंजी घरासाठी लावली आहे. हे लोक आता राहणार कुठे याचं उत्तर सरकारनं द्यावं असं आव्हाड म्हणाले. हा विकास आराखडा नेमका कुणासाठी बनवला हे कळत नाही. लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही. या आराखड्याला आम्ही टोकाचा विरोध करणार आहोत असा इशारा आव्हाड यांनी दिलाय. हा विकास आराखडा विकासकांसाठी तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मैदानात डीपी रोड कोऑपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कोऑपरेटिव्ह सोसायटी वरनं डीपी रोड. लोकांनी आयुष्यभराची पुंजी घरात लावली आहे, ती काय रस्त्यात फिरण्यासाठी त्यांनी राहायचं कुठे उत्सव याचं उत्तर द्या. हा डीपी प्लॅन हा कोणासाठी बनवला हेच कळत नाही. पण लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही. या डीपी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करतो. सर, एक वेगळा प्रश्न आहे. रक्षा खडसेंच्या मुलीचा विनयभंग झालेला आहे. काय सांगाल या संदर्भात? सरकार कुठेतरी कमी पडतंय का? अशा प्रकारचे सरकारच कमी पडतं. रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री आहेत. केंद्रीय मंत्र्याच्या पोरीवरती जर असा हे होणार असेल तर बाकीच्या पोरींबद्दल काय बोलणार तुम्ही? साहेब, हा धनंजय मुंडे उपोषणाला बसणार आहेत. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी काय सांगाल या प्रश्नाला? त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मला काय बोलायचं नाही आहे. फक्त डोमेस्टिक व्हायलन्स या विषयावरती मात्र गंभीर आहे. साहेब, हा डीपी प्लॅन फक्त बिल्डर लोकांसाठी केलाय का? कसं उपस्थित करणार आहे? माझा ऑलरेडी मागच्या अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित केलेला होता. तोपर्यंत सामान्य नागरिकापर्यंत हा मुद्दा एक मिनिट मला मुख्यमंत्र्यांनी ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस आश्वासन दिलं आहे की याची संपूर्ण चौकशी करून आपल्याला पुढच्या अधिवेशनात. साहेब, हा डीपी प्लॅन फक्त बिल्डरसाठी केलाय का असं वाटतं का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर येथील एका कंपनीतील कामगारांनी आंदोलन सुरू केलं. सुपरमॅक्स कंपनीतील कामगार त्यांच्या विविध समस्यांबाबत आंदोलन करतायत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मोर्चा नेत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. हातात पोस्टर्स घेऊन कामगार घोषणाबाजी करतायत. या आंदोलनाची माहिती शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांना मिळताच त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत संवाद साधला. मात्र आंदोलक कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील 3 हात नाक्यास शेजारी सुपरमॅक्स नावाची कंपनी आहे. या कंपनीतील कामगारांना त्यांचा पगार दिलेला नाही. गेल्या 3 वर्षांपासून कंपनी बंद पडली आहे, त्यामुळे पगार मिळावा यासाठी या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. याआधी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं, मात्र त्यावेळेला कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर स्थानिक नेत्यांसह एकनाथ शिंदे यांनी तुमची देणी दिली जातील असं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापपर्यंत कामगारांना देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे आंदोलकांनी मल्होत्रा फॅमिलीत उपाशी, कामगार उपाशी अशा आशयाचे पोस्टर्स घेऊन शिंदेंच्या घराबाहेर ठिय्या मांडलं. सुपरमॅक्स कंपनीनं या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना कोणतंही कारण न सांगता थेट कामावरून काढून टाकलंय असा आरोप कामगारांकडून करण्यात येतोय. तसंच जुलै 2022 पासून कंपनीनं कामगारांना त्यांचे पगार दिलेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून लेखी उत्तर मिळावं अशी मागणी आंदोलनकर्त्या कामगारांनी केली आहे. घटनास्थळी शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के जातात. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करत संवाद साधला. त्यावेळेला त्यांनी हा विषय कोर्टात असल्याचं सांगत ते आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सकुटुंब याच्यासाठी आता आम्ही सगळं करून म्हणजे साहेबांची भेट घेतल्यानंतर लिगली जे आम्हाला प्रोसेस करायला सांगितली होती ती सगळी प्रोसेस 2 महिने आम्ही करतोय. त्याच्यामध्ये काय NCLT जी कंपनी गेली त्याच्या RP बरोबर मीटिंग लावण्यासाठी आमचे जे प्रयत्न आमचे सुरू आहेत त्यातून काहीच मार्ग निघत नाही. आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सगळ्या घरातल्या लोकांना बोलवून जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही आज हलणार नाही. शिंदे साहेबांनी आम्हाला काहीतरी लेखी द्यावं
किंवा नुसती आश्वासन लोक आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्याबरोबर बोलताना आमच्या 5 महिला पण आज असणार आहेत. कारण कामगारांचं असं म्हणणं आहे, हे जे पुढे जाणारी लोक आहेत ते काय आतमध्ये आश्वास देऊन परत येतात. तर आम्हाला आता आम्ही पण कंटाळलो. आम्ही आता डेडलाईन द्यायचं ठरवलेलं आहे. 31 मार्च 2025 पर्यंत आमच्या सुपरमॅक्स कामगारांचा कुठल्याही परिस्थितीत निकाल लावावा, हेच आमचं मागणं आहे. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आता आज आश्वास जे काही गोष्टी होतील त्या आज साहेबांनी भेटल्याशिवाय आम्ही इथनं निघणार नाही. प्रलंबित असे आहेत की कंपनी या मल्होत्रा फॅमिली या लगेच आणि युनियननी धरून षडयंत्र करून कंपनीला एका वेंडरला पकडून NCLT मध्ये कंपनी घालवली, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेल्यावर कुठलाही डिसिजन घेता येत नाही. पण आपले साहेब शिंदे साहेबांनी याच्यातनं आउट ऑफ कोर्ट मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही 2 महिने एक प्रयत्न करत होतो. NCLTच्या RP बरोबर मिटिंग लावा. त्याचे पत्रावर 9 जानेवारी 2024 पासून आम्ही करतोय. आज तगात आम्ही तुमचं काम प्रलंबित आहे, तुमचं काम सुरू आहे असे जर आश्वासनं मिळत असेल, कामगार हैराण झालेत, आमचे 60 कामगार मृत्युमुखी पडलेत, तर आम्ही हेच करत बसायचं का? आश्वासन घेऊन लोकांना मेसेज टाकत राहायचे का? तर ते आता आम्ही विकोपाला गेलेलं आहे. आता आमचा एकच पर्याय, जोपर्यंत निर्णय आज मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. चला. एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी होते. त्यांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालो होतो. त्यांना आम्ही अनेक गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. मोदी शहा हातात बेड्या घालून घेऊन जाणार नाहीत, पण शरीर वाघाचं आणि काळेज उंदराचं, त्यामुळे माणूस काय करणार, असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना लगावलाय. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना फोडलेली हवी होती, त्यांचं ते स्वप्न होतं. त्यामुळे त्यांनी घाबरट लोकांना हाताशी धरून पक्ष फोडला, असा आरोपही त्यांनी केलाय. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्ता सुसंवाद मेळावा रविवारपासून ठाण्यात सुरू झालाय. या मेळाव्यापूर्वी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान राडा झाला होता. संजय राऊत यांनी रविवारी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यावेळेला त्यांनी शिंदे गटावर टीका केली. मोहिमेची पहिली स्वारी ठाण्यावर केली आहे. टेंबी नाक्यावर दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलो होतो. तिथेच समोर आनंद आश्रम होता, पण आता तो आनंद आश्रम नाही. काही लोक तिथे बाहेरून आले, त्यात महिला जास्त होत्या, कारण गद्दारांना महिला पुढे करायची सवय. आमच्या विरोधात घोषणा करता आम्ही काय तुमच्या बापाचं खातो का, अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली आहे. आज तुम्ही निवडणुका जिंकलात, पण ही जिंकलेली तुमची शेवटची निवडणूक आहे. आपल्या शिवसेनेच्या विजयाची सुरुवात ठाण्यातून झाली होती. आता नवा इतिहास ठाण्यातूनच लिहिला जाणार आहे, असंही राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना फोडलेली हवी होती, त्यांचं ते स्वप्नच होतं. त्यामुळे त्यांनी घाबरट लोकांना हाताशी धरून पक्ष फोडला, असा आरोप त्यांनी केलाय. दाढीला हलक्यात घेऊ नका म्हणतात, परंतु आम्ही तुम्हाला हलक्यातच घेतो, अशी टीका देखील त्यांनी केली आहे. आता लढाईला सुरुवात झाली आहे. शिवसेनेची सुरुवात नगरपालिकेपासून झाली होती. आता नगरपालिकेपासून आपण विजयाला सुरुवात करणार आहोत, असं राऊत म्हणाले. या मेळाव्याला ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत, विनायक राऊत, अंबादास दानवे, राजन विचारे, सुनील प्रभू, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. ठाणे महापालिकेनं कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी तब्बल 2700 कोटी रुपयांचं टेंडर 10 वर्षात काढलंय. याबाबत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत पालिकेनं मंजूर आकृतीबंध आस्थापनेचा घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी रिक्त असलेल्या पदांवर टेक्निकल नॉलेज असलेले अधिकारी घेतले पाहिजेत. तसंच भविष्यात ठाणे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्यानं घनकचऱ्यामध्ये देखील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगानं वाढ होणार आहे. त्यामुळे 2700 कोटीची ही रक्कम कोणत्या आधारे काढली, तसंच या निविदेवरती सल्लागार म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तीचे सुमित फॅसिलिटीज आणि जेवी एन्व्हायरो या दोन्ही कंपन्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत. या दोन्ही कंपन्यांना जेवीमध्ये बसाव्यात यानुसार सल्लागारांनी निविदेच्या अटी शर्ती ठेवलेल्या आहेत. कचरा निर्मूलनासह कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 25 कोटीची थकबाकी ठाणे महापालिका अद्याप देऊ शकलेले नाही. त्यासह अनेक त्रुटी पालिका आयुक्त राव यांना निदर्शनास आणून दिल्या आहेत. म्हणूनच पालिका डबघायला आली असतानाच पैसे नसल्यामुळे 2700 कोटी रुपयांची तरतूद करणं शक्य होणार नाही. याकरता हे काम रद्द करून वार्षिक तत्वावर निविदा काढावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पालिकेसमोर उग्र आंदोलन करण्यात येईल, असं यावेळेला बोलताना ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेने घनकचऱ्याची 2700 कोटी रुपयाची निविदा 10 वर्षासाठी काढलेली आहे.
कचरा उचलणे आणि वाहतूक करणे. परंतु ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत. ठाणे महानगरपालिका डबघाईला आलेली आहे. अशा वेळी त्यांना याची तरतूद करणं शक्य होणार नाही. यासह अनेक बाबी जसं की मंजूर आकृती बंद आहे, त्याच्यामध्ये घनकचरा विभागाची काही पदं रिक्त आहेत. MMC ऍक्ट आहे, त्या MMC ऍक्ट प्रमाणे ही कामं होत नाहीयेत. तुम्ही बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेत एक ठेकेदार आहे, त्याला म्हणजे कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प त्यांचे 25 कोटी रुपये महानगरपालिका देऊ शकलेली नाहीये. त्यामुळे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. पुढच्या याच्यामध्ये लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये वाढेल त्याप्रमाणे घनकचरा वाढेल, त्याच्यानुसार तो मेट्रिक टन कचरा वाढेल आणि त्याच्यामध्ये तरतूद ती या करायला लागतील. त्यामुळे आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या MMC ऍक्ट प्रमाणे एखाद्या प्रकल्पासाठी जी 10 वर्षाची निविदा असू शकते, पण दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यासाठी या वार्षिक निविदा काढल्या गेल्या पाहिजेत. म्हणून आम्ही त्यांच्या ही बाब सन्मान्य अध्यक्ष विक्रांतजी चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्राद्वारे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की याच्या वार्षिक निविदा या ठिकाणी काढल्या गेल्या पाहिजेत. कारण अद्यापपर्यंत कुठल्याही महानगरपालिकेने 5 वर्ष 10 वर्ष अशा दराच्या किंवा अशा मोठ्या कालावधीच्या निविदा काढलेल्या नाहीयेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उभाठा आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच खटके उडत असून रविवारी पुन्हा एकदा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. उभाठा पक्षाच्या वतीनं ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या आधी उभाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी टेंबीनाका परिसरात असलेल्या दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. काही क्षणातच त्याच ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडणार त्यापूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करत अनुचित प्रकार थांबवला. मात्र दोन्हीकडून यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उभाठा गटाकडून अभिवादन करण्यात आल्यानंतर अपवित्र हातांचा स्पर्श आनंद दिघे यांच्या पुतळ्याला झाला असल्याचा आरोप करत शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुधानं अभिषेक केला. उभाठा पक्षाच्या वतीनं ठाण्यातील NKT महाविद्यालयात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यासाठी उभाठा पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत इत्यादी उपस्थित होते. ठाण्यातील मेळाव्यापूर्वी उभाठा आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले. त्यावेळेला महिलांसह पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. कार्यकर्ते पोलिसांमध्ये धक्काबुक्की शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे यांचा ताफा आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाकडे येताच शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी, शहरप्रमुख हेमंत पवार, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, सुधीर कोकाटे यांनी राऊतांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसंच ठाकरे शिवसेनेच्या ताफ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळेला पोलिसांनी अडवलं. दोन्ही बाजूंनी घोषणा सुरू झाल्या. याच वातावरणात संजय राऊत, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि शाल अर्पण केली आणि हा ताफा मेळाव्याकडे रवाना झाला. त्यानंतर शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी दिघेंच्या पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचले आणि अपवित्र हाताने हार घातल्याचं सांगत दुग्धाभिषेक केला आणि राऊतांची पांढरी शाल फेकून भगवी शाल घातली. त्यानंतर राऊतांच्या सकाळच्या भोंग्यावर जोरदार टीका करण्यात आली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चाकरमान्यांचा वाहतूक कोंडीसोबत सामना. उभाठा गटाच्या माजी नगरसेविकेसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश आणि प्रारूप विकास योजनेच्या आराखड्याप्रकरणी चौकशी करण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्शनगर कोलपाट रोड पुणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621314. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.